सनातन शास्त्रामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतो, व्यसन. पण थांबा, आपण इथे आधुनिक सायकोलॉजीच्या चष्म्यातून नाही पाहणार आहोत. नाही. आपण हजारो वर्ष जुन्या ज्ञानाच्या नजरेतून याकडे पाहणार आहोत. आणि यात एक मोठा ट्विस्ट आहे. हो, आपण श्रीमद भगवद्गीता आणि पतंजली योगसूत्रांचा आधार तर घेणारच आहोत, पण सोबतच एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याचा संबंध व्यसनमुक्तीशी असेल असं कुणाला वाटलेही नसेल. आणि तो ग्रंथ म्हणजे कामसूत्र. अगदी बरोबर. अनेकांना वाटतं की व्यसन म्हणजे फक्त विल पॉवर कमी असणं, पण शास्त्र म्हणतं हा विल पॉवरचा खेळ नाही. नाही, हा ऊर्जेचा आणि ओळखीचा खेळ आहे. म्हणजे व्यसन आपल्याला आपल्या इच्छांचा गुलाम म्हणजेच दास बनवतं. बरोबर. पण शास्त्र आपल्याला दास बनण्याऐवजी स्वामी बनायचा मार्ग दाखवतं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. तर पहिला आणि महत्वाचा प्रश्न का? हो, शास्त्र याच्या मुळाशी जातं आणि 3 मुख्य कारणं सांगतं. पहिलं आहे वासनाचक्र. वासनाचक्र हो, हे आजच्या भाषेतल्या डोपामिन लूप सारखं आहे का? अगदी. म्हणजे एखादी गोष्ट केली की छान वाटतं आणि मग ते परत परत करावंसं वाटतं. अगदी तसंच. जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे पटकन आणि तीव्र आनंद मिळतो तेव्हा मेंदूला ती सवय लागते. इच्छा सवयीत बदलते आणि सवय बंधनात. बंधनात. शास्त्र याला वासनाबंधन म्हणतं. हं. जी गोष्ट सुरुवातीला आनंद देते तीच नंतर एक साखळी बनते. आणि गंमत म्हणजे आजकाल टेक्नॉलॉजी कंपन्याज ह्याच डोपामिन लूपचा वापर करून त्यांचे ॲप्स डिझाईन करतात. बरोबर. म्हणजे शास्त्र हजारो वर्षांपूर्वी ज्या धोक्याबद्दल सांगत होतं तो धोका आता आपल्या खिशातच आहे. हां. दुसरं कारण काय? दुसरं आणि मला वाटतं सर्वात खोल कारण आहे भावशून्यता. भावशून्यता. म्हणजे भावनिक पोकळी. शास्त्र सांगतं अपूर्तिह दुःखस्य कारणम. अपूर्तिह दुःखस्य कारणं. म्हणजे आतून अपूर्ण असल्याची भावना. हेच दुःखाचं मूळ आहे. अच्छा. प्रत्येक व्यसन हे या भावनिक पोकळीला भरण्याचा एक अयशस्वी प्रयत्न असतो. म्हणजे चिंता, एकटेपणा, कंटाळा या भावनांना टाळण्यासाठी आपण व्यसनांकडे वळतो. अगदी. आणि तिसरं कारण ते आहे इंद्रियांचा स्वभाव. गीतेत म्हटलं आहे, इच्छा ही अग्नीसारखी आहे. दुष्पुरो नल इव. बरोबर. तुम्ही त्यात जितकं इंधन टाकाल तितकी ती अधिक भडकते. हे अगदी एखाद्या वेबसिरीजच्या बिंज वॉचिंग सारखं आहे. उत्तम उदाहरण आहे. एक एपिसोड कधीच पुरेसा नसतो. अल्गोरिथम त्या आगीत तेल ओतण्यासाठीच बनवलेला असतो. आपली इंद्रिय कधीच बस झालं म्हणत नाहीत. एक मिनिट, पण या सगळ्यात कामसूत्र कुठे येतं? म्हणजे व्यसनमुक्तीसाठी कामसूत्र हे तर मी कधीच ऐकलं नाही. नाही ऐकलं असणार. सगळ्यांचा समज तर काहीतरी वेगळाच आहे या ग्रंथाबद्दल. आणि हाच सर्वात मोठा गैरसमज आहे. कामसूत्र हा केवळ लैंगिकतेवरचा ग्रंथ नाही, तो कामशास्त्र आहे. कामशास्त्र. काम म्हणजे कोणतीही इंद्रिय सुख मिळवण्याची इच्छा. वात्स्यायन ऋषींनी यात स्पष्ट इशारा दिला आहे की अनियंत्रित सुख माणसाची ओज, तेज आणि विवेक या तिन्ही गोष्टी कमी करतं. ओज, तेज आणि विवेक हे शब्द थोडे जड वाटतात. ओज म्हणजे नक्की काय? ओज म्हणजे आपली जीवनशक्ती किंवा व्हायटॅलिटी. ओके. याला आपण असं समजू शकतो की आपल्या आतल्या एनर्जी बँकेतला तो बॅलन्स आहे. अच्छा. व्यसन म्हणजे या बँकेतून सतत पैसे काढत राहणं. आणि ध्यान किंवा प्राणायामासारख्या गोष्टी म्हणजे पैसे जमा करणं. बरोबर. तेज म्हणजे तुमची प्रभा किंवा ऑरा. आणि विवेक म्हणजे योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता. व्यसन या तिन्ही गोष्टींना पोखरून काढतं. वा, एनर्जी बँक ही कल्पना एकदम पटली. हां. मग कामसूत्र यावर काही उपाय सांगतं का? हो, कामसूत्र 3 मूलभूत सिद्धांत देतं. आणि हे व्यसनमुक्तीच्या संपूर्ण प्रवासाचा पाया आहेत. पहिला कुठला? पहिला उपशम म्हणजे ठराविक काळासाठी सुखांपासून जाणीवपूर्वक दूर राहणे. अच्छा. आजच्या भाषेत यालाच डोपामाइन डिटॉक्स म्हणतात. अगदी. आणि दुसरा सिद्धांत? दुसरा आहे विवेक. म्हणजे कोणत्याही सुखाचा आनंद घेताना त्याच्या अंतिम परिणामांबद्दल जागरूक असणे. क्षणिक सुखाच्या पलीकडे जाऊन बघणे. आणि तिसरा? तिसरा सर्वात महत्वाचा संघशुद्धी. संगशुद्धी म्हणजे संगत आणि आपलं वातावरण शुद्ध ठेवणं. अगदी. आणि कामसूत्र एक खूप जबरदस्त गोष्ट सांगतं. काय? ते म्हणतात की व्यक्ती सुखाला व्यसनी बनत नाही, ओके. तर सुख घेण्यासाठी जे प्रोत्साहन देतात ना त्या लोकांना व्यसनी बनतो. अरे वा. म्हणजे संगत, हम्म. अ सोशल सर्कल. बरोबर. आपलं वातावरण आपल्या सवयी ठरवतं. शास्त्रानुसार संगत ही संस्कारापेक्षाही बलवान असते. म्हणजे हे 3 सिद्धांत उपशम, विवेक आणि संघशुद्धी हा व्यसनमुक्तीच्या प्रवासाचा एक नकाशा आहे. बरोबर.
ठीक आहे, म्हणजे कारणं समजली हं. आणि कामसूत्राने दिलेला एक वैचारिक पायाही मिळाला. हं. पण आता या दासाच्या भूमिकेतून स्वामीच्या भूमिकेत जाण्यासाठी प्रत्यक्ष काय करायचं, विचारांना कृतीत कसं आणायचं? त्यासाठीच शास्त्र आपल्याला एक 9 पायऱ्यांची पद्धत देतं. ही फक्त प्रेरणा नाही, ही एक संपूर्ण प्रणाली आहे. 9 पायऱ्या? हो. आणि या प्रवासाला आपण 3 टप्प्यांमध्ये विभागू शकतो. पहिला टप्पा आहे गुलामीची जाणीव. म्हणजे साखळ्यात तोडण्याआधी त्या आहेत हे मान्य करणं. अगदी. यात पहिली पायरी आहे विवेकज्ञान. विवेकज्ञान. म्हणजे व्यसनाची खरी किंमत ओळखणे, स्वतःला प्रामाणिकपणे विचारणे, हे करून मला खरंच काय मिळतंय, यामुळे माझा स्वाभिमान कमी होतोय का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मोहाला कमजोर करतात. आणि दुसरी पायरी आहे वैराग्य. याचा अर्थ इच्छेशी लढणं असा होत नाही, बरोबर? अजिबात नाही. शास्त्र सांगतं, इच्छेशी लढून तुम्ही तिला अजून शक्तिशाली बनवता. अच्छा. वैराग्य म्हणजे इच्छेतील आकर्षण कमी करणे. कारण व्यसन ही सवयीची नाही, तर ओळखीची समस्या आहे. हे महत्वाचं आहे. हो, मी एक व्यसनी आहे जो सोडायचा प्रयत्न करतोय, ही ओळखच आपल्याला मागे खेचते. त्याऐवजी मला याची गरज नाही किंवा मी एक निरोगी व्यक्ती आहे, ही नवीन ओळख स्वतःला देणं हे व्यसनाला मुळापासून संपवतं. वा, म्हणजे पहिला टप्पा हा पूर्णपणे मानसिक तयारीचा आहे. हो. एकदा काही गुलामीची जाणीव पक्की झाली की मग येतो दुसरा टप्पा, साखळ्या तोडणे. यात प्रत्यक्ष कृती काय आहेत? यातली पहिली आणि सर्वात महत्वाची कृती आहे अभ्यास. अभ्यास. पतंजली योगसूत्रानुसार कोणतीही वाईट सवय केवळ काढून टाकता येत नाही. तिला बदलावं लागतं. तिला एका चांगल्या सवयीने बदलावं लागतं. शास्त्र याला परिणाम सुख म्हणतं. म्हणजे खालच्या दर्जाच्या सुखाला उच्च दर्जाच्या सुखाने बदलणे. उदाहरणार्थ, व्यसनातून मिळणाऱ्या डर्टी डोपामिन ऐवजी व्यायाम, संगीत, लिखाण किंवा निसर्गात फिरण्यासारख्या गोष्टींमधून क्लीन डोपामिन मिळवणं. अगदी बरोबर. यानंतर येते तीच गोष्ट जी कामसूत्राने सांगितली. संघशुद्धी. हो, संघशुद्धी. आपलं वातावरण बदलणं. व्यसनाला चालना देणारे मित्र, जागा आणि वेळ या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक बदलाव्या लागतात. तुमचं वातावरण तुमच्या भविष्याला आधार देणारं हवं, भूतकाळाला नाही. अगदी. आणि 6वी पायरी आहे उपशम. म्हणजे हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने व्यसन सोडणे. हो, याला इच्छेचे पंचकर्म म्हणता येईल. छान शब्द आहे. हो. पहिल्याच दिवशी सगळं बंद करण्याऐवजी एक योजना बनवा. प्रमाण कमी करा, वारंवारता कमी करा आणि त्यामागचे ट्रिगर्स ओळखून ते कमी करा. हा मार्ग जास्त टिकाऊ आणि प्रभावी ठरतो. तर मानसिक बदल झाले, प्रत्यक्ष कृतीही झाली. पण आपण आधी बोललो होतो की प्रत्येक व्यसनाच्या मुळाशी एक भावनिक पोकळी असते. बरोबर. त्याचं काय? इथेच तिसरा आणि शेवटचा टप्पा येतो का, नवीन मुकुट घडवणे. हो, हा आंतरिक कार्याचा टप्पा आहे. यातली 7वी पायरी आहे प्राणशुद्धी. प्राणशुद्धी. प्राणायाम, ध्यान, निसर्गात वेळ घालवून ती एनर्जी बँक म्हणजे आपलं ओज वाढवणे. अच्छा. ओज म्हणजे इच्छाशक्ती देणारी ऊर्जा. कमी ओज म्हणजे व्यसन, जास्त ओज म्हणजे संयम. आणि 8वी पायरी आहे तपस. याचा अर्थ स्वतःला त्रास देणं असं नाही, बरोबर? नाही. तपस म्हणजे मोबाईल फोनच्या लो पॉवर मोडसारखा आहे. ओके. अनावश्यक ॲप्स बंद करून बॅटरी वाचवणं, जेणेकरून गरजेच्या वेळी ती कामी येईल. म्हणजे माफक आहार, पुरेशी झोप, डिजिटल उपवास. हो, यांसारख्या संयमित जीवनशैलीतून ऊर्जा वाचवणे. एक सूत्र लक्षात ठेवा, जिथे तप वाढतं तिथे वासना मरतात. आणि आता शेवटची 9वी पायरी, जी या सगळ्या प्रवासाला पूर्ण करते. ती आहे अनुग्रह. अनुग्रह. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत एका उच्च शक्तीचा, आध्यात्मिक शक्तीचा आधार घेणे. मग ते मंत्र असो, प्रार्थना असो किंवा आपलं व्यसन एखाद्या देवतेच्या चरणी अर्पण करण्याची भावना असो. यालाच दैवी शक्ती म्हटलं आहे का? हो, यालाच दैवी शक्ती म्हटलं आहे. जेव्हाही दैवी मदत मिळते तेव्हा व्यसनमुक्तीचा अवघड प्रवास नैसर्गिक आणि सोपा होतो. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. शास्त्र आपल्याला व्यसनाकडे केवळ एक वाईट सवय म्हणून बघायला सांगत नाही. ते आपल्याला आपल्या इच्छांचे गुलाम म्हणजे दास बनण्याऐवजी स्वामी बनायला शिकवतं. ही एक सर्वांगीण पद्धत आहे. अगदी. जी आपलं मन, शरीर, वातावरण आणि आत्मा या सगळ्यावर काम करते. अगदी. आणि यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. हे सर्व स्रोत आपल्याला सांगतात की खरी मुक्ती सुख काढून टाकण्यात नाही, तर त्याहून उच्च आणि शाश्वत आनंद स्वतःमध्ये शोधण्यात आहे. मग विचार करा, व्यसन सोडणे हे अंतिम ध्येय नसून
त्या आंतरिक आनंदाचा शोध घेणे, आपल्या ऊर्जेचा स्वामी बनणे, हे खरं ध्येय असू शकतं का? हाच प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी आहे. व्यसनमुक्तीच्या या शास्त्रीय मार्गाबद्दल तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ज्ञानाची ही ज्योत तुम्हाला आवडली असेल तर ती इतरांपर्यंतही पोहोचवा, कारण ज्ञान वाढल्याने वाढतं. नक्कीच. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी.